नमस्कार मंडळी, मी प्रिया. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर पॅनफुल डिलाइट. आज आपण एक हेल्दी आणि चविष्ट रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे किनोवा पुलाव. हे एक सुपरफूड आहे. ते तुमच्या रोजच्या आहारात नक्कीच समाविष्ट करू शकता. किनोवा हे एक धान्य आहे. ते वेट लॉस साठी उपयुक्त आहे आणि त्याचे फायदे आपण पुढे पाहणार आहोत. हे प्रोडक्ट अमेझॉनवर उपलब्ध आहे. आपण तिथून ऑर्डर करू शकता. चला तर मग बघूया किनोवा पुलाव कसा बनवायचा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप किनोवा. किनोवा दिसायला बाजरीसारखे पण आकाराने खूप लहान आहे. किनोवा मध्ये संपूर्ण प्रोटीन असतात आणि शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम प्रोटीनचा स्रोत आहे. आता आपण पुढील साहित्य बघूया. 1 उभा चिरलेला कांदा, 1 बीट, 1 शिमला मिरची, 2 गाजर, अर्धा वाटी मटार, 1 टमाटर, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा पुलाव मसाला, कढीपत्ता, 1 छोटा चमचे जिरे, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरता मीठ, 2 मोठे चमचे तेल, 4 कप पाणी. सर्वप्रथम आपण किनोवा 3 वेळा पाण्यातून धुवून काढूया. असे केल्यामुळे त्यातील कडूपणा निघून जातो. किनोवा हे ग्लुटन फ्री आहे. ज्यांना ग्लुटनची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. किनोवा आपण 3 वेळा पाण्यातून धुवून काढला आहे. आता त्यात 1 कप पाणी घालून असाच भिजत ठेवून देऊया. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि जिरे ह्याची फोडणी देऊया. जिरे थोडे तडतडले की त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा टाकूया. किनोवा मधील कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतो. मधुमेहींना विशेष फायदेशीर आहे. कांदा चांगला गुलाबी झाला आहे. त्यात आता आपण पुलाव मसाला टाकूया. आता लाल मिरची पावडर आणि हळद टाकून चांगले परतून घेऊया. किनोवा मध्ये लोह आणि मॅग्नेशियम यांचे उत्तम प्रमाण असल्यामुळे ऊर्जा वाढते आणि हाडे मजबूत राहतात. हे हृदयासाठी वरदान आहे. अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे हृदय निरोगी राहतं. आता यामध्ये मटार, बीट आणि गाजर टाकून चांगले परतवून घेऊया. किनोवा हे फायबरने भरलेले असते, जे पचन क्रिया सुधारतं, बद्धकोष्ठता दूर करतं आणि वजन कमी करण्यास मदत करतं. आता यामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून परतवून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया आणि परतून घेऊया. किनोवामधील अँटीऑक्सिडंट वृद्धत्वाची लक्षणं कमी करतात आणि पेशींचे संरक्षण करतात. म्हणूनच किनोवा फक्त हेल्दी नाही तर सुपर हेल्दी आहे. तुमच्या रोजच्या आहारात नक्की समाविष्ट करा. आता किनोवा मधले पाणी काढून फक्त किनोवा ह्यामध्ये टाकूया. आता चांगले ढवळून घेऊया. यामध्ये आता 3 कप पाणी टाकून चांगले शिजवून घेऊया. आता झाकण लावून चांगले शिजवून घेऊया.
किनोवा अजून शिजला नाही आहे, त्यासाठी 1 कप पाणी घालून चांगले शिजवून घेऊया. किनोवा शिजायला खूप वेळ लागतो, जवळपास 30 मिनिटं लागतात. किनोवा शिजल्यावरती तो फुलतो आणि त्यामध्ये लहानशी अंगठी शेप असलेली रचना दिसते, ती म्हणजे तो व्यवस्थित शिजला आहे. किनोवा आता चांगला शिजला आहे, त्याचे दाणे आता मोकळे झाले आहेत. आता ह्यावर झाकण ठेवूया आणि गॅस कमी करून 5 मिनिटं शिजत ठेवूया. आता पुलाव तयार झाला आहे, आपण त्याला सर्व करूया. मित्रांनो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.